समर्थ. आपल्या शांतीवनमध्ये औंधवर्ण सर आणि मॅडम आल्या आहेत. खरं तर ताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण मी त्यांना रिक्वेस्ट करत होते की तुम्ही थोडंसं बोला. पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला कुठेही नाव घेऊ नका, जे दिलं ते मी मनापासून दिलं आहे, पण माझं नाव कुठे मेन्शन करू नका. तर थँक्यू. मला त्यांचं नाव मी सांगू शकत नाही. आणि आज त्यांनी आपल्या शांतीवनमध्ये सगळ्या आजी आजोबांसाठी खाऊ आणला होता आणि सगळ्यांना तो खाऊ आवडला का? तर अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही आलात आणि अशीच वर्षभर कधीतरी आमच्या आजी आजोबांसाठी भेट देत जा. छान छान वाटतं थोडासा वेळ स्पेंड करायला प्रत्येकासोबत. कोणीतरी नवीन मेंबर आलं की असं वाटतं कोणीतरी जवळची व्यक्ती आली आहे, कारण त्यांनाही दिवसभर आपलं रूममध्ये झोपणं आराम हेच असतं रुटीन, आणि कोणीतरी आलं की छान ओळख गप्पा तेवढाच त्यांचा वेळ जातो. बोलू शकता? तसा मी शांतीवनपासून मॅडमच्या संपर्कात 2 महिन्यापासून होते, पण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. तिच्या स्मरणार्थ थोडंसं आजी आजोबांना काहीतरी खाऊ द्यावा म्हणून फक्त एक वेळेवर ठरवलं आणि आज आम्ही आलो. आणि सगळ्या काका काकूंना भेटून खूप आनंद झाला. त्यांना नेहमी आरोग्य संपन्न ठेव म्हणा स्वामींना. आणि अनिता मॅडमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. त्या खूपच छान काम करतात आहेत आणि सदैव असंच काम करत राहा, त्यांच्या संस्था वाढत राहो आणि आम्ही असं सतत त्यांना खारीचा वाटा द्यावा, हीच आमच्या मनापासून इच्छा आहे. बस स्वामी समर्थांचं पाठबळ त्यांना नेहमी मिळो. धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. आई नाही आहे तरी आईच्या स्मरणार्थ त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवून आज इथे साजरी केला असं म्हणावं लागेल, आणि मनापासून धन्यवाद. थँक्यू.